नमस्ते मित्रांनो. बघा, आपण काल बेरीज म्हणजे ॲडिशनसाठी 4 मेथड पाहिल्या होत्या. त्यातली जी सम मेथड होती ना, ती एकदम परफेक्ट आहे. म्हणजे मोस्टली सम फंक्शनच वापरलं जातं. बघा, जसं आपण टोटलची इथं सम घेऊयात. सम टॅब की प्रेस केली आणि मी सांगितलं या मराठीपासून हिस्ट्रीपर्यंतची रेकॉर्ड्स ॲड करा. इथं क्लिक केलं, फिल हँडलरला क्लिक केलं. सगळ्या रेकॉर्डसाठीची बेरीज आली. तसंच मिन फंक्शन आपण पुढचं बघतोय. आपण बघा, एकदम सोप्या-सोप्या मेथड्स, फंक्शन्स बघत-बघत मी तुम्हाला काल परवा जसं म्हणलं, की आपण शिखरावरती पोहोचणार आहोत. पण आत्ताच वर बघू नका मित्रांनो. कधी पण आपल्याला लांब जायचं असेल ना, वरती डोंगराच्या टोकाकडे बघू नका. खाली चालायला सुरुवात केली, की आधीच दमायला होतं. एक-एक पाऊल आपण पुढे टाकत जाऊयात. आपण प्रत्येक फंक्शन्स स्टेप बाय स्टेप अगदी व्यवस्थित शिकत-शिकत पुढे जाणार आहोत. हे आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहिती असणं फार गरजेचं आहे. ह्याच्याच पुढे आपण नंतर एआयचा वापर करून सुद्धा मी तुम्हाला कशी एक्सेलमध्ये फंक्शन्स वापरली जातात ते पण सांगणार आहे. पण आपण आता स्टेप बाय स्टेप जाऊयात. तर मिनचा अर्थ आहे मिनिमम व्हॅल्यू. सगळ्यात छोटी संख्या शोधण्यासाठी मिन या फंक्शनचा वापर केला जातो. मग मिनसाठी सेम M-I-N मिन टॅब की प्रेस करा. सेम पुढची फंक्शन जी आपण आता बघणार आहोत, मिन, मॅक्स, ॲव्हरेज, काउंट ही सेम सम सारखी फंक्शन्स आहेत. म्हणजे त्याच्या आतमध्ये आपल्याला रेंज सांगायची असते. मग मी परत सांगतो, की मिनमध्ये की या सचिनला मराठी, इंग्लिश, हिंदी, मॅथ्स, हिस्ट्री मी रेंज सांगितली B2 पासून F2 पर्यंत. तर या रेंजमध्ये सगळ्यात छोटी संख्या किती आहे? एंटर. तर 45 ही छोटी संख्या आहे. बरोबर आहे? बघा, इथं डेसिमल प्लेसेस आले आहेत. ते मी आता इथनं काढून टाकतो. डेसिमल प्लेसेस डिक्रीज केले. हे मी सांगणार आहे तुम्हाला. बघा, म्हणजे 45, 65, 45, 78 आणि 48 यामध्ये सगळ्यात कमी संख्या कुठली आहे? 45. सपोज इंग्लिशमध्ये त्याला 25 मार्क्स असले असते. तर सगळ्यात छोटी संख्या कुठली आली असती बघा? मीन 25. समजतंय का? याला डबल क्लिक करून ड्रॅग करा. सगळ्यांसाठी मीन फंक्शन रेडी झालं. सेम तसंच मॅक्स मोठ्यात मोठी संख्या काढण्यासाठी इक्वल टू मॅक्स असंच फंक्शन आहे. टॅब की प्रेस करा. मराठीपासून हिस्ट्री पर्यंतचे सब्जेक्ट सिलेक्ट केले. आता याच्यात मोठी संख्या म्हणजे मोठी संख्या कुठली आहे ती इथं दाखवेल. तो मॅक्सिमम व्हॅल्यू दाखवेल. ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे बघा 45, 25, 45, 78 आणि 48 यामध्ये मोठी संख्या किती आहे? 48. त्यांनी दाखवली का? मॅक्स. डबल क्लिक करा. आलं. ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. बघा, मिनिममसाठी फंक्शन होतं मिन. शॉर्ट फॉर्ममध्ये होतं नाव त्याचं मिन. मॅक्सिममसाठी फंक्शनचं नाव होतं मॅक्स. पण ॲव्हरेजसाठी शॉर्ट फॉर्म नाही हां. ॲव्हरेजसाठी पूर्ण स्पेलिंग लिहायचं. AVERAGE ॲव्हरेज ब्रॅकेट मराठीपासून म्हणजे हिस्ट्रीपर्यंतच्या या सर्व संख्यांचा सरासरी काय आहे? तर ती सरासरी आहे 48.20. आता आपण इथे एक डेसिमल प्लेस वाढवूयात बघा. डेसिमल प्लेस वाढवण्यासाठी मगाशी होम टॅबमधल्या नंबरमधनं मी इथं डिक्रीजनी कमी केलं होतं, इन्क्रीजनी वाढवतोय. आलं? पहिल्याच आलेल्या उत्तराला तुम्ही जो काही फॉर्मॅट द्याल, म्हणजे 1 डेसिमल, 2 डेसिमल किंवा इन्क्रीजनी 3 डेसिमल आणि ड्रॅग कराल तर सगळ्याला 3 डेसिमल प्लेसेस येतील. आता सगळ्यांचे परत डेसिमल चेंज करायचे असतील तर हे सगळे सिलेक्टच आहेत किंवा नसतील तर सिलेक्ट करा आणि डिक्रीजला क्लिक करून डिक्रीज करा. समजतंय आपल्याला? बघा, जसं आपण बेरीज घेतली, मिनिमम काढला, मॅक्सिमम काढला, तसं ॲव्हरेज काढलं. आता काउंट बघा खाली, की माझ्याकडे किती रेकॉर्ड्स आहेत ते मला शोधायचे. ॲक्चुअल काय करतोय काउंट, तर तुम्ही जेवढ्या सेल सिलेक्ट कराल, तर तो सांगतो की तुम्ही किती सेल सिलेक्ट केल्यात. टेक्निकली तो तुम्हाला हेच सांगतोय. पण आपल्याला काउंट म्हणजे असं पाहिजे, की किती रेकॉर्ड्स आहेत. तर मी काय करतो बघा, काउंट मी तुम्हाला सांगितलं तसंच, की सम सारखंच मिन, मॅक्स,
ॲव्हरेज, काउंट फंक्शन आहे. इथं पण तुम्हाला रेंज द्यायची आहे. बघा मी हे सिलेक्ट केलं आणि एंटर करतो. म्हणजे मला काय बघायचं होतं, की माझ्याकडे एकूण रेकॉर्ड्स किती आहेत? ओहो! ठीक आहे, ठीक आहे. चलो, चलो, चलो. 0 दाखवतोय का? बरं ठीक आहे. चलो पुढे बघा. इक्वल टू काउंट मी हे सिलेक्ट करतो हां. मगाशी नावं सिलेक्ट केलेली, 0 दाखवलं होतं. आता हे नंबर्स सिलेक्ट करतो. येस. बघा काउंट फंक्शन जे आहे ते कॅरेक्टरवरती वर्क होत नाही हां. म्हणजे कॅरेक्टर्स असलेलं सेल सिलेक्ट केलं तर 0 दाखवतोय आणि नंबर्स असलेलं सेल सिलेक्ट केलं शेजारीच बघा B2 टू B11 तर त्याने मला दाखवलं. आता ॲक्चुअली काय झालं यानी, की मी किती सेल सिलेक्ट केल्या होत्या? तर ह्या 10 सेल होत्या. म्हणजेच मला असं बघायचंय, की रेकॉर्ड्स किती होती? तर 10 होती. फक्त लक्षात ठेवा काउंट हे कॅरेक्टरवरती वर्क होत नाही, नंबर्सवरती वर्क होते. गुड. आता लेन फंक्शननी काय करतो बघा. लेन फंक्शन म्हणजे इथं सम, मीन, मॅक्स, एव्हरेज, काउंट सारखं रेंज सांगायची नाहीये बरं का आता लेनमध्ये. लेनमध्ये आपल्याला फक्त एक सेलचा ॲड्रेस सांगायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सचिन हा A2 मध्ये लिहिलेला सेल आहे. त्याच्यामध्ये मी सचिन असं लिहिलेलं आहे. तर सचिनमध्ये किती कॅरेक्टर्स येतायत? ते मला तिथं शोधायचंय. म्हणून मी इथं काय लिहितो L-E-N लेन आणि टेक्स्ट मी सांगतो A2 आणि एंटर करतो. सचिनमध्ये 6 कॅरेक्टर्स आहेत बघा. एस 1, 2, 3, 4, 5, 6 त्याने काय दाखवलं 6 कॅरेक्टर्स. बघा महेंद्रचं काढायचंय. तर मी इथं जातो इक्वल टू लेन आणि सांगतोय महेंद्र A9 ब्रॅकेट क्लोज एंटर 8 आलं का? याचा उपयोग फार वंडरफुल आपण करू शकतो हां. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, राहुलच्या इथं आलो मी आणि इथं चुकून एक स्पेस बार दिला गेला होता. आता ॲक्चुअली राहुलमध्ये कॅरेक्टर्स किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. मी इथं जर का म्हणलं इक्वल टू लेन आणि A3 एंटर. तर ॲक्चुअली मला दिसताना दिसतायत 5. उत्तर आलंय 6. तो काय करतोय, व्हाईट स्पेस मधली स्पेस बार दिलेली जी असते, ती सुद्धा प्रोग्रामिंगच्या मध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ट्रीट केलं जातं त्याला ॲज अ कॅरेक्टर. म्हणजे ते एक अक्षर आहे असं कन्सिडर केलं जातं. बघा इथं मी F2 राहुलच्या इथे येऊन F2 करतो किंवा डबल क्लिक करतो एडिट करायला. इथे दिसतंय का एल नंतर एक स्पेस सुटली होती माझी. मी ती डिलीट करतो बॅक स्पेसनी आणि एंटर करतो. आता बघा बरं राहुलचं किती कॅरेक्टर्स आहेत? 5. समजतंय आपल्याला? तर अशा पद्धतीने आपण सम, मिनिमम, मॅक्सिमम, एव्हरेज, लेन आणि काउंट फंक्शन शिकलो. धन्यवाद.